नीट पेपरफुटी प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारच्या घरी नाशिक पोलीस दाखल झाले। पोलिसांनी त्याच्या घराची तपासणीही केली आहे। तर पेपरफुटी प्रकरणात महत्त्वाची कागदपत्रे मिळण्याची आता शक्यता आहे। थेट नाशिकमधून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे। पाहूया। नीट पेपरफुटी प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनार याच्या नाशिकमधल्या घरी आता पोलिसांचे पथक दाखल झालेलं आहे। हा समोर जो दरवाजा दिसतोय याच फ्लॅटमध्ये तिसऱ्या मजल्यावर सुद्धा अपार्टमेंटमध्ये शुभम खैरनार हा राहत होता। मागच्या 7 ते 8 महिन्यांपासून त्याने हा फ्लॅट भाड्याने घेतलेला होता। त्याच्यासोबत त्याचे 2 रूममेट्स देखील याच फ्लॅटमध्ये मागच्या 7 ते 8 महिन्यांपासून राहत होते आणि आता त्याला CBIने काल रात्री अटक केल्यानंतर त्याला मुंबईला नेण्यात आलेलं आहे। मात्र आता नाशिक पोलिसांचं पथक या ठिकाणी त्याच्या फ्लॅटवर दाखल झालेलं आहे आणि आतमध्ये आता पोलिसांकडून या फ्लॅटची झाडाझडती घेण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। त्याच्या या फ्लॅटवर देखील या सगळ्या पेपरफुटी प्रकरणासंदर्भातले काही धागेदोरे किंवा काही महत्त्वाचे पुरावे मिळत आहेत का याची झाडाझडती याचा शोध सध्या नाशिक पोलिसांकडून घेतला जातोय। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनावणे, साम TV, नाशिक।